नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात प्रतिबंधित थाई मांगूर माशांविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने सलग 2 मोठ्या कारवाया करत मोठे यश मिळवले आहे. सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रथम धुकसी गावातील 11 तलावांवर छापेमारी करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात बेकायदेशीर थाई मांगूर मासेपालन सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या कारवाईत तब्बल 28 टन थाई मांगूर मासे जप्त करण्यात आले. पर्यावरण आणि स्थानिक जैवविविधतेकरिता धोकादायक ठरणाऱ्या या माशांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश करण्यात आला. यानंतर 18 जून रोजी आमडी गावाजवळ आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. कर्नाटकहून मध्य प्रदेशकडे जाणारा संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 8 टन थाई मांगूर मासे आढळून आलेत. पारशिवनी पोलीस आणि नगरपंचायतीच्या मदतीने हे मासेही जप्त करून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर विरोधात पारशिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवघ्या 8 दिवसात 37 टन प्रतिबंधित थाई मांगूर मासे जप्त झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून बेकायदेशीर मासे पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. प्रतिबंधित थाई मांगूर माशांमुळे स्थानिक मत्स्यसंपदा आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.